शिक्षण हक्क कायद्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात 2531 शाळांमध्ये 26,979 जागा वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील भरण्यात येणार आहेत। त्या अनुषंगाने अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 985 पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज दाखल केले। जागांच्या तुलनेत अत्यल्प अर्ज आल्यामुळे 10 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। बालकांच्या मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियमानुसार RTE 25% ऑनलाईन प्रक्रियेत जिल्हाभरात 2531 स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित, शासकीय तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळांची नोंदणी करण्यात आली। यामध्ये वंचित, दुर्बल, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेशाच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली। यास 30 एप्रिल शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवसापर्यंत 985 पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले। इतक्या मोठ्या प्रमाणात जागा असताना अत्यल्प अर्ज आले। ही बाब संपूर्ण राज्यभरात घडल्यामुळे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता 10 मे रोजी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील। यामुळे पालकांनी तातडीने अर्ज भरावे असं आवाहन करण्यात आलंय।